मुंबई ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं खळबळजनक वक्तव्य. काँग्रेसच्या वतीनं गडचिरोलीमध्ये निषेध आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. कोल्हापुरातल्या लग्न समारंभामध्ये दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरट्याकडनं 3,78,000चा मुद्देमाल जप्त. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये घट. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणांमधल्या पाणी साठ्यावर परिणाम. पाण्याच्या टँकरच्या दरात 5% वाढ. पुणे पालिकेचा निर्णय. टँकर चालकांकडनं पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता. परभणीमधल्या सोनपेठ तालुक्यात 8 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू. उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी. गोंदियातल्या शेतकऱ्यांचं वादळी वाऱ्यामुळे लाखोंचं नुकसान. अर्जुनी मोरगावमधील मका पीक जमीनदोस्त. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी, शेतकऱ्यांची मागणी. चितळे ब्रँडच्या नावाखाली बनावट बाकरवडीची विक्री करत पुणेकरांची फसवणूक. चितळे बंधू मिठाईवाले यांची अधिकृत माहिती वापरल्यानं आर्थिक नुकसान. नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा. नांदेडच्या शासकीय खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.